माता सत्यवादेवी देवस्थान कमिटी मेथगे, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर हे बकरी आहे बघा. पुण्यभूमी पवित्र महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हा तालुका पंढरपूर बोशेगावामध्ये आज श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज वैकुंठला गेलेली दिवस आहे. अरे वाजवा. जगाचा मालक तुकाराम महाराज त्याचा सप्ता सकट गावात चालू आहे. आज वैकुंठला गेलेले दिवस आहे ना तुकाराम महाराजांचा. चांगला दिवस आहे बघा. तुकाराम महाराजांना काय पवड केलंय, काय कीर्ती केलंय, तेच तुकाराम महाराज बाळूमांच्या रूपामध्ये साक्षात पंढरपूर तालुका बोशेगावमध्ये शिवा पार्वती उतरलेले आहे. शिवा पार्वती म्हणजे संत बाळूमामा, माता सत्यवादेवी, आदिमाया, आदिशक्ती, आदि पार्वती, आदि अनादि पलीकडे असणारा कळकादेवी अवतार सत्यवादेवीच. कळकादेवी अवतार पासून मीनाक्षी अवतार पासून पहिला पार्वती देवी अवतार, मग कळकादेवी अवतार, मग मीनाक्षी अवतार, त्यानंतर रुक्मिणी अवतार, लास्ट कलियुग मध्ये बेळगाव जिल्हा चिकोडी तालुका अकोलगाव मध्ये सत्यवादेवीचा अवतार धरून या ठिकाणी बोशाला आलेले आहे. ही देवी या संत बाळूमामांचं सत्यवादेवीचं रथ शिवतो आणि आपला बोशे गावातली बराचसा भाविक लोक 2.25 टन भंडारा या ठिकाणी आणून आपला विजय दशरथ गावडे यांच्या शेतापासून सर्व भाविक बोशातली आणि आपला सर्व ग्रामस्थ शिवता असून दे, बोसा ग्राम असून दे, सर्व महिला आणि पुरुष मंडळी ह्या ठिकाणी प्रत्येक महिलांना सांगितल्याप्रमाणे स्वतःचा कळस आणून हारगीर सजवून ह्या ठिकाणी देवापाशी दुपारी 3 वाजता उपलब्ध झालेले आहे. तेव्हापासून गावापुतर, शेतापासून गावापासून परत ह्या शेतापुतर प्रत्येक भक्तांचा गर्दी ह्या ठिकाणी आज झालेली आहे. गुरुवार निमित्तानं बघा 4 वाजता पालखी निघाली, फक्त बरोबर 9ला आणून टच केली. असा भाविकांचं बाळूमामा सत्यवादेवी सरस्वतीनं सर्व भाविकांचा आणि कर्कमोरनं अनेक भक्त आलेले आहे हा भंडार उधळायसाठी. आणि पंढरपूर तालुका जळोली गावावरनं अनेक भक्त या ठिकाणी उपलब्ध झालेले आहे. पंढरपूर तालुका बोशे गावावरनं अनेक भक्तांना आलेले आहे. पंढरपूर तालुका पटवर्धन करोली ह्या बी गावातले भक्त ह्या ठिकाणी हजर आहे. पंढरपूर तालुका शिवते गावातले सर्व भाविक ह्या ठिकाणी हजर आहे. ह्या सर्व भाविकाला मेंढी माऊली राखायला गेलेली महिला आणि पुरुष मंडळी बाळूमामा सत्यवादेवी ट्रस्ट वतीनं सर्वांचा हार्दिक स्वागत. तसंच वाढणारा तरुण मंडळांचं, आचारी काम करणारा आचारी मामांचं आणि मंडपाला लाईट सिस्टीम, मंडपालांचा साऊंड सिस्टीम ह्या ठिकाणी पंढरपूर रुक्मिणी देवा मंदिरात कसं उजीड पडलेलं आहे, पांडुरंगाच्या मंदिरात तसं आदमापुरात उजीड आहे, तसं ह्या ठिकाणी तलावर उजीड आहे. त्या मंडपालांचा बी ह्या ठिकाणी हार्दिक स्वागत. आरतीला आलेली प्रत्येक भाविकांचा या ठिकाणी हार्दिक स्वागत. तसं आज मला एवढं गर्दी करणार नाही,
असं वाटलं होतं की करा करा ह्या ठिकाणी एवढा 2.25 टन भंडारा आणून भाविक भक्त ह्या गर्दी केलेल्या यात्रा एक नंबर तुम्ही बाळूमा सत्यवा देवीचा भंडार रोज जयंतकार घालत ह्या ठिकाणी पालखींचा मिरवणुकी लय चांगला केलेला आहे. 100 वरी संत बाळूमा सत्यवा देवीचा आशीर्वाद तुमच्या भोसे गावावर आहे. जय बाळूमामा. अजून मी रविवारी पुन्हा या ठिकाणी पालखी थांबणार आहे. सगळ्याला दिव्य हार्दिक स्वागत करतो. आता भरपूर ठिकाणी कथा ह्या ठिकाणी बी काही चमत्कार झालेले आहे. असून ते टाइम भरपूर झालेले आहे. सोमवारी ही पालखी सकाळी आरती घेऊन पंढरपूर तालुका कौंटळी गावाला जाणार आहे. कौंटळी गावामध्ये गेली 6 दिवस 5 दिवस बसणार. तिच्या पुढची सोमवार पंढरपूर तालुका आपलं वाकरी गावाला तुकाराम पांढरे वाकरी गावाला चिटकून बस स्टँड पाशी शेत मालकांचा शेत आहे. त्या ठिकाणी ही पालखी 16 तारखेला आगमन होणार आहे. 16ला गेलेली बकरी 17 बसणार आहे. 18ला अमावस्या बुधवार 18 तारखेला अमावस्या. आदमापूर पंढरपूर मेतके म्हणून काही जाऊ नकोसा. साक्षांत देव तुम्हाला हुडकत तुमचं जवळ आलेले आहे. 19 तारखेला वार गुरुवार सकाळी 9:30 वाजता बरोबर भक्तासाठी अर्धा तास टाइम वाढवून ठेवलेले आहे. ज्या भक्ताला सोलापूर जिल्हा तालुका मंगळवेढा तालुक्यामध्ये जत्ती नारायण सीमेवर ही मेंढी माऊली होती. ती मेंढी माऊली शिवा पार्वती राखून कर्नाटक राज्य इजापूर जिल्हा विंडी तालुका गाव शिरडोन माझी मंगळवेढा तालुक्यापासून 3 किलोमीटर अंतर असणारा चर्चन रोडला ही शिरडोन गावामध्ये मुद्दराया मुद्धवा यांच्या शेतामध्ये ह्या शनी पहिला मुलगा आदिगौडा पाटलांच्या शेतामध्ये पार्वती देवी शिवना मंत्र पठणसरी करून त्या वारुळा तयार करून 3 डोळ्याचं वारुळा तयार झाली. 128 एकर रान होती. 128 एकरात वारुळा तयार करून सर्व मेंढी माऊली त्या वारुळात घालून पार्वती देवी कैलासाला गेली. पुन्हा किती तर वर्ष त्या वारुळामध्ये मेंढर राहिली. आदिगौडा पाटलाला 6 पोरं झाली. आरगौडा पाटील, ईरगौडा पाटील, सिद्धगौडा पाटील, शिवनगौडा पाटील, मुद्देगौडा पाटील, शिवपद्मा लास्ट शिवपद्मा. तेव्हा असंच शनिवारी अमावस्या आलती. रविवारी गुढीपाडवा आलती. गुढीपाडवा निमित्तानं नांगरीला गेलं. ते शिवपद्मा आपल्या स्वतःच्या शेतामध्ये वारला नाही, त्याला माहित नव्हतं. मग 8 जोडी बैल नांगरीला होती. शिवा पद्माना नांगरी हाणता ती पार्वती शिवन मंत्याक्षरी केलेली मंत्र पठण तयार. ही वारुळा मधनं नांगर गेली. नांगरीत असलेली बकरी वर आली. ह्याला झाला 1,75,000 वरीस मेंढरा वारुळातनं जन्मून. अशा शब्दाला टाळी वाजवा झाला. 1,75,000 वर्ष झाली. तेव्हा रविवार आलता गुढीपाडवा. दुपारी 12:35 ही मेंढी माऊली बाहेर आली. शिवा पद्मा बकरी राखता गाव आता कसं बाळूमामा सत्यवा देवीचा बघा महाराष्ट्र कर्नाटक आंध्र मध्ये फिरायला लागल्यात. असं शिवा पद्मा कर्नाटक राज्यामध्ये अनेक ठिकाणी बकरी घेऊन फिरलं. लग्न 2 झाली. शिवा पद्माला 2 लग्न झाली. दोन्ही लग्नाला त्याला 84 लेकरं झाली. लेकरं किती बघा, 42 मुलगी झाली आणि 42 मुलगा झाली.
84 लेकरं तिथं धनाची धनगर वाढलं. आज महाराष्ट्र राज्यामध्ये 1,75,00,000 धनगर आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये 1,75,00,000 धनगर आहे. तसं कर्नाटक राज्यामध्ये 1,20,00,000 लोक धनगर आहे. आंध्र राज्यामध्ये 1,32,00,000 धनगर आहे. राजस्थान मध्ये 1,15,00,000 धनगर आहे. भारतात 13,00,00,000 धनगर ह्या भूमीवर आता सध्या जिवंत आहेत. या 13 कोटी धनगरामध्ये कलियुग मध्ये अवतार घेऊन आलेली माझं संत बाळूमामा सत्यवा देवी ही मेंढी माऊली कसं मागच्या काळामध्ये वारुळातनं निघलंय तसं वाकरी गावाला तुकाराम पांढरे यांच्या शेतामध्ये ज्या ठिकाणी तळ बसणार आहे त्याच ठिकाणी वारुळ आहे. त्या वारुळातनं काढायचा टाइम 19 तारखेला सकाळी 9:35 ही मेंढर 2200 मेंढर वारुळातनं काढायचं आहे. सर्व लोक 19 तारखेला येऊन सर्वांना आशीर्वाद लागून दे, सर्वांचा हात लागून दे. इथं किती जण आज आरतीला आलेली भाविक आहे ती सर्व भाविकाला बाळूमामा सत्यवा देवी सरस्वतीनं तिथं वारुळात काढायला सगळेजण येऊन मदत करा, सेवा करा. तसं वारुळातलं मेंढर बाहेर निघतंय हे डोळ्यानं बघा. जय बाळूमामा, जय सत्यवा देवी. असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाची आरती, प्रवचन, तळावरची सर्व सेवा पाहण्यासाठी रोज विसरू नका. बोला जय.